आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अंबासनमध्ये उष्माघाताचा कहर, 3,500 कोंबड्या जागीच मृत्युमुखी। सध्या वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांसह पशुपक्ष्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसत असून अंबासन येथे उष्माघातामुळे सुमारे 3,500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संबंधित पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे। अंबासन येथील शेतकरी निलेश भरत कोर यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नामपूर मालेगाव रस्त्यावरील अंबासन फाट्यानजीक माजी सरपंच रोहिणी सुनील कोर यांच्या शेतातील गट क्रमांक 532 मध्ये कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलाय। उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी शेडच्या बाजूने झाडांची लागवड करण्यात आली आहे। मात्र यावर्षीच्या प्रचंड उष्णतेसमोर हे उपाय अपुरे ठरले आणि अचानक मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाला। एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तलाठी DN सोडवाड, जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सुनील सानप, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम घुलेसह तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळेच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उन्हाची तीव्रता वाढत असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गाय, बैल, म्हैस, वासरे तसेच पाळीव प्राणी उन्हात फिरू देऊ नये, तसेच पोल्ट्री व्यावसायिक यांनी छतावर पालापाचोळा टाकावा असे आवाहन पशुधन अधिकारी डॉक्टर शुभम धुले यांनी केले आहे। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।